मग काही नोहे बाधा काम दुर्जनासी क्रोधा शांती खड्ग हाती काळासी ते नागविती मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिखा मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा पडका करू दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओ नमो ज्ञानेश्वराय करुणा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका सदा चली आई प्राण जाए परी वचन न जाए राम सिया
सिया राम जय जय राम। हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति मारुति नंदन सुन ले मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती। याचा विचार तुम्ही करा, बेस द्या, थोडा आवाज द्या. चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह गेली 58 वर्ष झाली आपण या सप्ताहामध्ये सेवा करतो. मला वाटतं हे 4थं तप चालू आहे. 12-25-60 5व्या तपात जायचंय आपल्याला. महान साधूच्या पादस्पर्शानं पावन झाली भूमी. जसे अलंकापुरात ज्ञानोबा आहे तसे विदर्भात श्री संत गजानन बाबा. बाबांच्या भूमिकेतले पुरुषानं पुरुषार्थ केलेल्या भूमीतले जीव आहेत आपण. मी तर म्हणतो ज्ञानोबा आहे जसे म्हणले तसे तुमच्या भूमीची आमच्या कपाळाला माती जरी लागली वरचा नका लागली. आता गोड झालं मध्ये आमच्या कपाळाला माती जरी लागलं तर आमचं कपाळ सार्थक होईल. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलच एक देखविला महाराज. त्या भूमीमध्ये ज्या महान महान संतांच्या आशीर्वादाने हे कार्य चालू आहे. ते महान संत ज्या संतांनी पूर्ण पेरणी केलेली आहे ते गोविंद बाबा मोरेगावकर असतील, पंढरनाथ बाबा कवळेकर असतील, ज्यांच्या आशीर्वादानं ज्यांना या सेवेची जेवढी आवड आहे त्यांना आपण आधारस्तंभ म्हणून टाकलंय. हरिभक्तपरायण आदरणीय प्रकाशजी महाराज जंगाल असतील, श्री श्रीराम महाराज कवळेकर असतील आणि सध्या माझे स्नेही आमच्यावर ज्यांचं जीवापाड प्रेम आहे पुरुषोत्तम दादा पाटील असतील, ज्यांच्या मुखातून तुम्ही कथा श्रवण करत आहात. माझे मित्र हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज शास्त्री असतील, त्यांच्या मुखातून कथा श्रवण करत आहात. ज्यांच्या निमित्तानं इथं मला येण्याचा योग आलाय. ज्यांनी आज आमचं ज्यांनी जे यज्ञ कर्म काम केलंय ते आमचे मित्र वाकसर असतील. वाकसरांकडे पाहिल्यावर वाटत नाहीत की ते कीर्तनकार आहेत म्हणून. पण आमच्या श्रीहरी महाराजांना सांगितलं, केदार महाराजांना सांगितलं, तथा जोरात वाजवणाऱ्या खरातानं सांगितलं की सर सुद्धा गोड चिंतन करतात. आणि आता कसं आहे, एका ड्रायव्हर पुढं दुसऱ्या ड्रायव्हरनं गाडी चालल्यावर त्या ड्रायव्हरनं खड्ड्यामध्ये गाडी जाणारच आहे असं गृहीत धरा. जवळजवळ 9:40 झाले. आपला 8:30 ते 10:30 टाइम आहे. बघू, तुम्हाला जर वाटलं बसायचं तर 12-1 पण करू आपण, तशी काय अडचण नाही. आज सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग आहे. अभंगामध्ये तुकोबारायांनी तुम्हाला सामान्य जीवाला साध्य गाठण्यासाठी साधन सांगितलेलं आहे. आणि हे साधन का सांगितलं त्याचं कारण आहे, सामान्य जीवाला
या साधनामध्ये जाता येते. एक गोष्ट विसरून जाईल पुन्हा पुन्हा. म्हणून तुम्हाला विचारतो, पोरो माझ्याकडे बघा तुम्ही, मी लाजू नका. मी आताच लाजायला लागलं का आपल्याला नवरदेव थोडंच पाहिजे. माझ्याकडे बघायला म्हणलं तुम्ही कशासाठी माहितीये का? कारण तुमच्या पुढे सर बसले. मला जेव्हा खरात महाराज वाजू लागले, आमचे उद्धव महाराज, उदय का मला उद्धवच वाटलं, उदय महाराज वाजू लागले, केदार महाराज गाऊ लागले, श्रीहरी महाराज गाऊ लागले, त्यावेळेस वाटलं इथं हेच लोक पाहिजे होते. इथं गुरुजन वर्ग नव्हता पाहिजे, इथं हेच लोक पाहिजे होते. का? कारण गुरु बाजूला बसलेत ना. एका गुरुला, एका शिष्यात गुण दिसत असतो. गुरुला काय दिसत असतो? गुण दिसत असतो. आणि ज्या गुरुला गुण दिसला तो गुण विद्यार्थ्याकडून प्रगट करून घ्यायचा, त्याला एक ताकद लागत असते. म्हणून मला वाटायला सहसा तुम्ही या भूमीतल्या परिसरातल्या जीवाईनं एखादा असा वादक नसेल की महाराष्ट्रात त्याने पकवान वाजवलाय, गाजलाय आणि ते आपल्या गावाला आलेलं नाही, असं एखादं नाव आहे का? एखादं नाव? सगळे वादक आले तरी सुद्धा आज हे जे 4 निवड केली का नाही, ही निवड करण्यामध्ये सुद्धा त्याला कौशल्य लागतं. ते वाक्सरांकर कौशल्य आहे. म्हणून वाक्सर कीर्तनाला आहेत. आज अभंगामध्ये तुकोबर आहे. साधना सांगतात. का साधना सांगतात? पोराला म्हणून माझ्याकडे बघा, तुम्ही बसमध्ये बसले का रे? मोठ्याने हो मला काय अडचण नाही. तुमचा नाही एकच म्हणलं का मला म्हणलं मला हो माहिती का? कारण तुमचा सुद्धा आवाज युट्यूब मध्ये गेला पाहिजे आणि लोकांनी म्हणले पाहिजे कोणत्या गावाचं कीर्तन आहे त्र्यंबक महाराजांचं. का एवढा आवाज पोरांचा आहे. तुम्ही बसमध्ये बसले का? बसला सीट असते का? मग त्या सीटला नाव काय असते? सीटला नाव नाही. नाव आहे का नंबर आहे? नंबर आहे. मी नाव सांगतो. मी काय सांगतो? नाव सांगतो. का? कारण तुम्ही एवढे वर नका जाऊ की उत्तर नाही दिल्यावर खाली पडायची वेळ नाही. का? सीटला नाव आहे. तुम्ही ज्या बसमध्ये बसलात, तुम्हीच नाही, तुमचे आईवडील असतील, तुमचे नातेवाईक असतील, ती बस अजून यांच्या नातेवाईकाला सापडली नाही तर लेकराला नाव काय सांगता येणार? कारण हे जे बसमध्ये बसलेत का, ते संसाराच्या बसमध्ये बसलेत. कोणा बसमध्ये बसलेत? ते संसाराच्या. हे बी बसलेत आणि यांचे पालक बी बसलेत. जर पालकच अध्यात्माच्या बसमध्ये नसतात तर विद्यार्थी कुठून बसतात? म्हणून तुम्हाला काय सांगता आलं नाही? नाव सांगता आलं नाही. प्रपंचाची बस आहे, प्रपंचाची रेल्वे आहे. तशी परमार्थाची सुद्धा काय रेल्वे आहे. त्या रेल्वेचं नाव आहे श्रद्धा. काय नाव आहे? एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. कोणाचं नाव? रेल्वेचं नाव काय? श्रद्धा. विश्वास नावाचं सीट आहे. कशाचं नाव सीट आहे? विश्वास नावाचं सीट आहे. आणि संत नावाचे ड्रायव्हर आहेत. त्याला कोण आहे? संत नावाचे म्हणा का संत म्हणा, कोण आहेत? ड्रायव्हर आहेत. मला वाटायला साध्या ड्रायव्हराच्या, जरा माफ करा एक वाक्य कळतं पुरुषासाठी किंवा माता माऊलीसाठी बोलतो, व्यसनी ड्रायव्हर आहे, गाडीत बसलाय, गाडी चालवायला. मला तुम्हाला विचारायचे, ती गाडी जाग्यावर राहती का बरोबर नेती? नेती नेती नेती. फक्त एवढंच आहे, पुलाखाली नेती का पुलाच्या वरून नेती हे अजून माहीत नाही. पण नेल्याशिवाय राहत नाही. मला हे सांगायचंय लेकराला धरून, तुम्हाला धरून, ती नेती हो, जागेवर राहू देत नाही. कोणती गाडी? कोणती गाडी? कोणती? आता इथं पाऊस नाही, मी सर फाशी घेईन. मी गाडी सांगितलं संसाराची. कोणती गाडी? का? कारण तुकोबाराचं प्रमाण आहे त्याला. महाराज म्हणजे जीव जन्माला आल्यावर स्थित्यांतर बदलीत राहते. सर काय राहते? आज हे कुमार आहे, हे कुमाराचे काय होणार आहेत? तरुण होणार आहेत. तरुणाचे काय होणार आहेत? म्हातारे होणार आहेत. म्हातारे झाल्यावर एक दिवस चांगले विचार करायचे. का? आपल्या कर्तव्यामधून रिटायर होणार आहेत असं म्हणायचं तुम्हाला. तुम्ही लगेच मारले एवढं लवकर नका मारू. विठाला.
साधकाला कष्ट करायची गरज नाही. भक्ती नावाच्या गाडीत बसल्यावर साधकाला कष्ट करायची गरज नाही आणि एक नाही एक दिवस साध्यापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबऱ्या साधन सांगतात. आज तुकोबऱ्या कीर्तन करावं म्हणतात किंवा कीर्तन करा म्हणतात. सुज्ञ श्रोते असल्यामुळं मला कीर्तनाचे प्रकार सांगायचे. काय सांगायचे? कीर्तनाचे प्रकार सांगायचे. कारण कीर्तन हे एका कीर्तनासारखं नसतंय. म्हणून 8 महाराज लोक लागतात. कशाला? 8 दिवस कीर्तन करायला. एकाच महाराजांना 8 दिवस कीर्तन केलं असतं नाही ना. कीर्तनात काय आहे? बदल आहे. पहिल्या दिवशी कीर्तन पुरुषोत्तम बाबा झालं. पहिल्या दिवशी कीर्तन करावं जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे? जशी लग्न झाल्यावर पुरुषावर काय येते? कोणाची? एवढ्या लोक लय कळायला लागलं तुम्हाला. खरंच तुम्ही जवळच पाहिजे. नाही छान छान तुम्ही छान भांडणं करा पण बाहेर गेल्यावर मी बघणार आहे भांडणं. बरं काय यांचे चेहरे तुमचे आई वडील पाहिले. तुम्ही ज्या ज्या गोष्टी बोललात ते रेकॉर्डिंग व्हायला. का? जशी कीर्तनकाराची जबाबदारी आहे म्हणून पहिल्या दिवशी कीर्तन यावं एक स्वरूपाचं. कोणतं कीर्तन यावं? स्वरूपाचं कीर्तनकार कीर्तन यावं. कारण मला कीर्तनाचं काय सांगायचे? प्रकार सांगायचे. पहिलं कीर्तनकाराचं कर्तव्य एक तर स्वरूप नाही तर दुसरं नाम. दोन्ही पैकी एक तुम्हाला काय पर्याय आहे. मला वाटतं पहिल्या दिवशी नामपरत कीर्तन झालेलंच आहे. पण जर तुम्हाला स्वरूप मांडायचं असेल कोणाचं? बोला की कोणाचं? देवाचं स्वरूप मांडायचं असेल तर ते अगोदर स्वरूप तुमच्या मनात बसलं पाहिजे. म्हणून महाराजांनं स्वरूपाविषयी वर्णन केलं. कोणाच्या? देवाच्या. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटावरी ठेवोनिया. हे अभंग आपला जवळजवळ 5 जे कीर्तनकाराचं कर्तव्य आहे. नाही जमलं तर रोजचा अभंग. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. मला नाही चालतं मग महाराजांनी सांगितलं सावळी ती मूर्ती हृदयी बिंबली सावळी देह बुद्धी पालटली. मला याचे काम येत नाही याच्यासाठी म्हणायचं. रूप सावळे रूप देवाच्या रूपाचं वर्णन आहे. मला वाटतंय सौंदर्याचं वर्णन केलंय. कोणाच्या? देवाच्या. हा देवराज सकुमार मजरा
रूपाचं वर्णन केलंय. मला तुम्हाला सर्व सुज्ञांना विचारायचं, काही काही गोष्टी दिसायला चांगल्या आहेत. माझी भाषा लक्षात येते का नाही तुम्हाला? काही काही गोष्टी दिसायला चांगल्या आहेत, असायला चांगल्या नाही. जरा अजून सौंदर्याच्या भाषेत चालले म्हणून सांगतो तुम्हाला. काही माणसं वरूनच गोरी आहेत. बघा तुमच्या लक्षात येते का माझी भाषा? काय मग माणसानं वरून गोर राहावं का मधून गोर राहावं? नीट विचार करून सांगा. माणसानं वरून गोर राहावं का मधून गोर राहावं? तुम्हाला विचारतो तुम्ही थांबा. मोठ्यानं बोला की, आपल्या माणसं बोलत नाही कसं. मोठ्यानं सांगा की कुठून गोर राहावं. होय बोला की मधून गोर राहावं. मग तुम्हाला लाभ सुना करायचे. तुम्ही वरच्या गोऱ्या बघणार का मधल्या गोऱ्या बघणार? नाही का? कारण सौंदर्याची भाषाच वेगळी आहे. काही लोक मधून गोरे, वरून वरून म्हणा की काळे. हो काळे काळे. हो त्याला काय आहे ते आहे, देवान दिले त्याला काय. मधून काय गोरे, वरून काय काळे. वरून काय गोरे, आतून काळे. काय वरून बी गोरे काळे, आतून बी काळे आहेत. काय वरून बी गोरे आणि आतून बी गोरे आहेत. मला तुम्हाला विचारायचं सर, देव आतून गोरा आहे का वरून गोरा आहे? बोला कोण? नाही आमच्या तुकोबाने सांगितलं. कोण सांगणार? काळेचाचे काळा केलं. ते कसं केलं? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. का प्रांतात सौंदर्याची व्याख्या वेगवेगळी आहे सर. प्रांतात सौंदर्याची व्याख्या काय वेगवेगळी आहे. जर तुम्ही स्वेटर विकणारे लोक आहेत कोणत्या देशातले? नेपाळमध्ये. नेपाळमधलं सौंदर्य कशाचं नाही, रंगाचं नाही. रंगाचं सौंदर्य आपल्या देशात देवानं वाटायला सुरुवातच केली काश्मीर पासून. कुठून? का? कारण काश्मीर मध्ये, काश्मीर म्हणा काश्मीर म्हणा काय म्हणायचं मला, काश्मीर मध्ये फळ येत आहे कोणतं? सफरचंद. तिथे माणसं कसे सफरचंदासारखेच आहेत. कसे? सफरचंदासारखे. म्हणून गोरे पण जर कुठं असेल तर कुठे? काश्मीरला आहे. हा. आणि जर तुम्हाला सौंदर्य पाहायचं असेल कुठलं? नेपाळचं. तर नेपाळमधलं सौंदर्य नाकात आहे. ज्याला अजिबातच नाक नाही त्यातला एक नंबरचा सौंदर्यवान कोण आहे माहिती? नेपाळचा ग्रस्त आहे. कुठला? मग तिथून ती सौंदर्याची व्याख्या काय आली? बदलत आली. महाराष्ट्रात दोन्हीकडे सौंदर्य बघितले जाते. का? महाराष्ट्र भारत देशाचा केंद्रबिंदू आहे. काय केंद्रबिंदू आहे? का शासनाचाही विज्ञानाचाही आणि परमार्थाचा जर केंद्रबिंदू कोण असेल तर पंढरपूर आहे. कोण आहे? पंढरपूर आहे. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये सौंदर्य मराठी सांगू पुरो? मराठी सांगता 50-50 आहे. किती आहे? मराठीत कसं आहे? 50-50 आहे. जास्त काळे बी नाहीत आणि जास्त
गोरे बिले जर काश्मीरकडे गेलात तर जास्त गोरे आणि कर्नाटक आंध्रात गेलात तर तामिळनाडूमध्ये गेलात तर जास्त काळे का आपण महाराष्ट्रात आहे म्हणून प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या काय वेगळी आहे कारण देवाकडे पहा तुम्ही देव वरच्या अंगाने जर पाहिजे म्हणलं तर भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवादी आतल्या अंगाने जर पाहता असेल तर खरं सांगतो तुम्हाला माफ करा चॅनल समोर सर डुप्लिकेट परमार्थ चालू आहे म्हणून आमचे फोटो भरायचे डुप्लिकेट परमार्थ चालू म्हणून आमचे फोटो भरायचे आणि जर ओरिजिनल परमार्थ केला ना संसारातून तिळांजली द्यावा लागते काय द्यावं लागते तिळांजली द्यावी लागते ओरिजिनल संसार देव संसारिकाला संसारच करू देत नाही मग जर संसार ओरिजिनल झाला तर तो साधक त्रासला गेला म्हणजे त्रासला गेला तुकोबराची प्रार्थना होती कोणाला पांडुरंगाला तुकोबरा देवाला म्हणून देवा काय परमार्थिक करावं का माझ्यावर लेबल लागल कारण तुका दोईकडे चोर धड संसार ना परमार्थ तुका दोईकडे चोर म्हणून जर परमार्थिक जर ओरिजिनल झालं ना तर संसार होत नाही संसाराला काय करायला म्हणतो तुकोबरा म्हणजे जाळून प्रपंच बैसलो अंगणी सौंदर्याची भाषा वेगळी आहे मला याच्यात नाही बसायचं मला पूर्ण कीर्तन सांगायचं टाइम झालेला आहे मला तुम्हाला विचारायचंय आपल्याकडे भावार्थ रामायण ऐकलं गेले का कधी भावार्थ रामायण वाल्मिकी हा भावार्थ रामायणात 18 पद्म वानर होते 18 पद्म ही संख्या आहे काय आहे संख्या आहे 18 पद्म वानर लंकेत गेले रावणाला मारून प्रभू रामचंद्राचा काय झाला विजय झाला खर तर इथं म्हणणं चुकीचं आहे इथं विजय प्रभू रामचंद्राचा नाहीच इथं विजय कोणाचा आहे रावणाचा विजय पण मोठ्या पुढे लहानाचं झाकून जाते म्हणून पहिल्यापासून म्हणे मोठ्या झाडाखालचं छोटं झाड वाढतच नाही काय होत नाही शेतकरी तुम्ही वाढत नाही तसं प्रभू रामचंद्र कसं पुढं रावणाचा विजय लोपला गेला तो लोपवला गेला कारण विजय रावणाच आहे आणि मग वानर म्हणू लागले काय आपण एवढे 2-4 प्रमाण म्हणले राजस सुकुमार रूप सावळी ती मूर्ती एवढा देव आपला सुंदर आहे ज्या देवाचं सौंदर्य देवानं लपवलं आपल्या माईसाठी त्या सौंदर्यासाठी देव रोज म्हणणारे लखन हो मारुतीराय हो सुग्रीवा काय माझ्या सीतेची भेट होईल का ती सीता माई किती सुंदर असेल ही कोणाची कल्पना वानराची कोणाची कल्पना वानराची आणि मग ते वानर म्हणू लागले प्रभू रामचंद्राला काही बी करा म्हणले मारुतीराय का जसं भजनाला लावलं तसं एकदा आम्हाला सीतामाईचं काय करून द्या दर्शन करून द्या मारुतीरायने त्याला का रे नाही म्हणजे तुमच्या मनात ती येणार बी नाही का त्याला माणसंच लागतात म्हणजेच कमी बुद्धीचेच लागतात म्हणजे देव जर एवढा सुंदर असेल तर सीताबाई किती सुंदर आहे आम्हाला हे पाहायचंय मारुतीरायला चांगली गोष्ट आहे बघा म्हणजे मारुतीरायने सांगितलं मालक काय वानरांची इच्छा आहे म्हणजे काय दर्शन घ्यायचंय पण जोडीनं कशानं जोडीनं महाराज प्रभू रामचंद्र बसले सीताबाई बसल्या वानर दर्शन घेऊ लागले उजव्या बाजूला लक्ष्मणजी उभं होते डाव्या बाजूला मारुतीराय उभं होते वानरानं दर्शन घ्यायचं प्रदक्षिणा मारायची पुढे जायचं आणि असं करायचं काय करायचं दर्शन घ्यायचं प्रदक्षिणा मारायची आणि काय करायचं असं करायचं मारुतीरायनं 7-8 वानराकडे बघितलं मारुतीराय जाणून बुजून बुद्धिवरिष्ठ मारुतीराय म्हणले ह्या दर्शन घेतलेल्या बाजूला केलं आणि बाजूला करून म्हणाले असं काय रे ते म्हणले ज्या रामप्रभूला चंद्र लोकलाय सूर्य लोकलाय एवढं सौंदर्य आहे आणि सीतामाई रामप्रभू पुढे इतकी सुद्धा काय नाही बोला की काय नाही सुंदर नाही
काय नाही. आणि एवढी सुंदर नसताना प्रभू रामचंद्र रात्रंदिवस आम्हा युद्धाचा कसा म्हणतो सीतेचा ध्यास, रात्रंदिवस आम्हा सीतेचा ध्यास कस काय आहे ते मारुत्र्य म्हणजे तुम्हाला सीतामाई सुंदर वाटली नाही कशामुळे सोपं म्हणजे का, कारण सीतामाईला कमीत कमी इतकी तरी शेपूट असली पाहिजे होती. माझी भाषा कळाली का तुम्हाला? वानराचं सौंदर्य कशात आहे? शेपटीत आहे. प्रत्येकाच्या सौंदर्याची व्याख्या काय वेगवेगळी आहे. तसा देव सुंदर दिसण्यासाठी माझं कीर्तन मला पुढे न्यायचं. पण मला सांगायचं काय, तुकोबाराला देव सुंदर दिसला, बादशाला सौंदर्य पाहायचं होतं. बिरबलला सांगितलं बिरबल का आपल्या प्रांतातलं सुंदर लेकरू समोर आमकडे म्हणले नाही, आपल्याला त्या मायबापाला काय द्यायचे, बक्षीस द्यायचे. मला बिरबलनं लेकरू आणलं. तुमच्या रोडचं काम चालू होतं. कोण्या रोडचं काम चालू करू नाव मला माहित नाही, आता मी नवीन आहे ना. चिखली आमदापूरचं काम चालू होतं. तिथं त्या काम करणाऱ्यांनी म्हणजे दगड फोडणाऱ्यांनी कोपी घातली होती. एवढं एखादं 3-4 वर्षाचं लेकरू बिना कपड्याचं, त्याला पिठातल्या पाण्यात मायने भाकर कुस्करून दिलेली, त्या धुळीमध्ये ते भाकर खाऊ लागलं. ते लेकरू काळच होतं माझ्यासारखं. तुम्ही माझ्याकडे बघू नका रे का. ते लेकरू उचलून आणलं कुणी, बादशाह समोर कुणी, बिरबलनं. आणि बिरबलनं सांगितलं मालिक का आपले प्रांत में सबसे सुंदर बच्चा है. बिरबलनं सांगितलं बादशाचा बीपी चढला. तुला सौंदर्य कळत नाही म्हणजे का? अरे सौंदर्य आयनाला म्हणत, डोक्यात किटन आहे, अंगावर फुकुळलाय, सुरून खाले तर अंगावरच आहे, याला सौंदर्य नाही म्हणत. मालक मध्ये तुम्ही सुंदर म्हणण्यात मी सुंदर म्हणण्यात काही फरक नाही. हे सौंदर्य तिसऱ्याला सांगावं म्हणे. कोणी सांगावं? याच्या आईने सांगावं. त्याच्या आईला विचारलं ताई हे बाळ कसं आहे? ती म्हणजे मला सोन्याचा उंड आहे. कसा? सोन्याचा उंड आहे. मी का सांगितलं? मला सौंदर्य दिसेल वानराच्या शेपटीसारखं, मला सौंदर्य दिसेल बादशाच्या नजरेतून, मला सौंदर्य दिसेल बिरबलाच्या नजरेतून, पण माईला जे सौंदर्य दिसले त्याला ज्ञानोबा तरी लागतात, त्याला तुकोबा लागतात, आणि त्याला गजानन महाराज लागतात. त्याला सौंदर्य लागतात. पहिला प्रकार सांगितला तुम्हाला कोणता कीर्तनाचा? कोणता? स्वरूप नावाचा कीर्तनाचा. मला तुम्हाला दुसरा प्रकार सांगायचा आहे, पण एक लक्षात ठेवा, मी सांगायलो मी शेवटी कीर्तनाचे प्रकार सगळे विचारणार आहे. लक्षात ठेवत असताना सांगतो, नाही तर काय आता झालंय काय त्याला कशाला काय करायचं. म्हणून मला दुसरा प्रकार सांगायचा आहे. तो दुसरा प्रकार आहे गाईल तेलीला चरित्र पवाडे. हे कोणता प्रकार आहे? काल्याचा प्रकार आहे. का पहिल्यांदा घेतला? पुन्हा लक्षात राहू दे म्हणून. तिसरा प्रकार आहे त्याला धर्म कीर्तन म्हणतात. ज्ञानोबा म्हणले बघा, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथे जे उरले पायिक पण
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तुकोबऱ्यामध्ये तिसरा प्रकार आहे. आपल्याला चौथा प्रकार पाहायचा आहे. कोणता प्रकार पाहायचा आहे? चौथा प्रकार पाहायचा आहे. चौथा प्रकार आहे नाम कीर्तन. जरा मागं पुढं करतो. चौथा प्रकार आहे संत कीर्तन. कोणतं कीर्तन? संत कीर्तन. तुम्ही संताची कीर्तन ऐकली आणि आता ऐकायला ते कोणाचे कीर्तन आहे? बोला की. आता जे ऐकायला नाही संताचे कीर्तन नाहीये, महाराजाचं कीर्तन. तुम्ही विनाकारण नसताना शिक्षक आहेत, गुरुजी आहेत, पण सद्गुरु होणं अवघड आहे. सद्गुरूंची भाषा जर गुरुनं बोलली का ती गोड नाही वाटत का? कारण सद्गुरूनच म्हणावं गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. आम्ही नाही म्हणावं, आम्ही अजून बालवाडीतच आहे. म्हणून संत भाषेतलं कीर्तन आम्ही आमच्या गावाकडे विचारतो. आमच्या आजोबांनी आपल्याकडे थोडेफार कीर्तन केले. आमच्या आजोबाचा जर परिचय द्यायचा असेल तर आजोबांनी आषाढीच्या एकादशीच्या दिवशी सकाळी 6 वाजता सांगितलं होतं की द्वादशीला संध्याकाळी पंढरपुरात वैकुंठवासी व्हायचे. मी जबाबदारीनं बोललो कॅमेऱ्यासमोर. आणि आषाढीच्या द्वादशीच्या दिवशी 7:15 वाजता संघच्या माणसाला सांगितलं हरिपाठ चालू कर. त्यांनी हरिपाठ चालू केला आणि हरिपाठाचं प्रमाण आलं शेवटचं ज्ञानदेवा प्रमाण समाधी संजीवन हरिपाठ. आणि त्या टायमाला वैकुंठवासी झाले. जर तुम्हाला यदा कदाचित भेटायचं असेल तर ते आजही पंढरपुरात भेटतात तुम्हाला. दगड्या फुले दगडी फुल. त्याच्या दगडी फुलाच्या पुढे जर समोर गेलो तर पंढरपुरात कुंडलिकापासून अलीकडे आणि दगडी पुलाच्या मध्ये दुसरी कोणाचीच समाधी नाही. ते आमच्या आजोबाची. मी मोठेपणासाठी सांगणार. आमच्या प्रांतात आम्ही विचारतो खरं सांगा तुम्ही मारुती महाराजांचे कीर्तन ऐकलेत? लोक असं हात वर करतात. काय करतात? लोक स्वाभिमानाला काय करतात? लोक हात वर करतात. मग त्याच लोकांना मी विचारतो माझे बी तुम्ही बरेच ऐकले, फरक काय आहे? माणसाला माहित असतंय पण माणसाला यायचं तोंडावर कसं सांगा. राग येईल ना. पुन्हा हे तारखेला कीर्तनला यायचं नाही ना. म्हणून तो फरक त्यांना नाही सांगता आला. आमच्या ज्ञानोबाईने मुद्दा लिहून ठेवला. तेही प्राणा परुते मजावडती निरुते भक्त चरित्राते प्रशंसती. का आमचं कीर्तन तुम्हाला आवडल का? आवडल. जाऊन जाता बोलून जातं जाऊ दे का मला नाही आठवायचं पुन्हा. महाराज मोठ्या माणसाला एखादी गोष्ट आवडली म्हणजे देवाला आवडलच. गॅरंटी नाही. तो गायक कोण? तानसेन गाचा. कुणासाठी? राजासाठी. राजानं म्हणा तानसेन का तू जर एखादी ताण मारली ना हृदयाचा ठोका बंद पडते. आता पोरं गाडीत पोरं आपला अंत करून काय करून घ्यायला खेचून घ्यायला. जसं तुमच्याकडे बोर विहीर आहे का नाही कोणा लागतंय ते. कारण तो पाण्यात सोडायला कोण असतो? पाण्यात मोठ्याने सांगा फुटबॉल ते पाणी ओढीत आहे तसं या लेकराची एखादी चाल आपल्या जीवाला अंतकरणाकडे ओढून नेण्याचं करते. तानसेनला राजा म्हणायचा. तू जर गाऊ लागला एखादं चीज एखादी कला तर ते हृदयाचे ठोके बंद करतात. मला वाटतं की एखादी हृदय बंद पडते काय की. खरं सांग तानसेन का तुझ्यापेक्षा गोड गाणारा दुसरा कोण आहे? मला असं कोणीच नाही वाटतंय. असं म्हणतात कोण? राजा. मला वाटतं त्या तानसेनच्या जागेवर जर मी असतो तर मी काय केलं असतं सांगू का नको? काय नाही कॉलर टाईप केली असते.
जगात मीच गोड एकमेव गायक आहे. त्यांनी सांगितलं राजेश साहेब का तुम्ही ब्रह्मात आहे, मला शिकवणारा माझा बाप आहे, गुरु नाही. कोण आहे? माझा बाप आहे. मग राजाने सांगितलं तानसेन का एक बार शून्य काय, तेरे गुरु का एक बार शून्य काय. त्यांनी सांगितलं माफ करा राजे साहेब का आमचे गुरु माणसासाठी जात नाही, आमचे गुरु माणसासाठी जात नाही म्हणे, मग देवासाठी जातात म्हणे. मग काय करावं लागेल? काय नाही म्हणजे तुम्हाला राजाचे कपडे काढावे लागतील, सामान्य कपडे घालावे लागतील आणि तुम्हाला साधक म्हणून त्यांची गुण जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला चोरून ऐकावं लागेल. काय करावं लागेल? चोरून ऐकावं लागेल. तुकोबऱ्याचे प्रमाणले गोळे महाराज म्हणले कोणताही जीव असू द्या त्याला दोन गोष्टी आहेत का, एक आवड आहे. काय आवड आहे? फक्त एवढंच आहे. आवड कोणती आहे ही नाही सांगता यायची. मग कोणाला नटण्याची आहे, कोणाला वस्त्राची आहे, तर कोणाला कोणत्या? माता मावल्या इमानदारी सांगा कोण्या माळीची आवड आहे? कोण्या? आपल्याकडल्या महिला मंडळ बोलत नाही म्हणून आम्ही त्याच्या बोलण्यानं कदरून इकडे कीर्तनला यावं. कोण्या माळीची आवड आहे आपल्याला? मोठ्यानं बोला की ही बिरके म्हणे तुळशीची, याच्याकडे फुटका म्हणी नाही ना. आणि ज्याला ज्याला सोन्याची माळीची आवड नाही त्यांनी काढा माझ्याकडे द्या, मी तुळशी देऊन जातो. शक्य आहे का? कोणाला कोणते पण बादशाच्या गुरुना ऐकल्यावर आपल्या बादशाला तानसेनच्या गुरुचं गाणं ऐकल्यावर अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. ते म्हणे क्या बात आहे. हरिदास बाबाने सांगितलं कोण लाया बोलतो, कोण लाया? राजा को लाया. काय को लाया बोल? खाली भगवान को सुनाता हूं, तू राजा लाया बोले. दोबारा तू भी आने का नहीं, ते राजा को भी लाने का नहीं. मी आवड सांगू लागलो, संताचं गाणं सांग, संताचं कीर्तन सांगू लागलो. संताचं कीर्तन तुमच्या आमच्यासाठी नाहीच थांबलं. ऐशी कीर्तन मर्यादा हे सर्वांना मान्य, ऐशी कीर्तन मर्यादा हे सर्वांना मान्य, ऐशी कीर्तन मर्यादा हे सर्वांना मान्य, ऐशी कीर्तन मर्यादा हे सर्वांना मान्य. Oh
श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. याला म्हणायचं कोणतं कीर्तन? संत कीर्तन. 5वा प्रकार आहे, त्याला नामसंकीर्तन म्हणतात. आणि या कीर्तनानं कोणालाही कीर्तन करता येते. कोणालाही येईल तैसा बोल रामकृष्ण, नाही तया वीन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. कसंही करा 100% फायदा झाल्याशिवाय राहत नाही. बोलू एक वाक्य नीट ऐका. कसायानं करू द्या. तुमच्याकडे नसतात ते का उच नीच काही नेणे भगवंता सज्जन कसाया लागे मांस. कसायानं जर नामस्मरण केलं तर देव संगतीला येत आहे. हे कीर्तन काही गोष्टी डबल बोललं ना त्याचा दोष आहे. दुरुक्ती दोष म्हणतात. एकच वाक्य जर डबल बोललं तर त्याला काय म्हणतात? दुरुक्ती दोष म्हणतात. पण तुकोबाईनं चरणा दोष वापरला. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. मी पहिल्यांदा बोललो तसं कीर्तन बाहेरून बी चांगलं आणि कीर्तन मधून बी चांगलं. बोलू कीर्तन सुरुवातीलाही चांगलं, कीर्तन शेवटालाही चांगलं. म्हणून लोक आमचं गोड जेवणाला कीर्तन ठेवायचे. आमचं भाग्य का माळ करायच्या गोड जेवणाला कमी पैसे. बोलूच का आता कॅमेरा आहे आणि बिना माळ करायच्या काय गेला जास्त पैसे म्हणून आम्ही बिना माळ करायचेच घ्यालो का आमचा नाही कीर्तनाकडे यायचंय म्हणल्यावर मर्यादा आहे का नाही? सर तुम्हाला आता नोकरी केलीच नाही आणि 61 वर्षी पुन्हा डीएड करून नोकरी करायची जमते का? प्रपंचात घरचे माणसं तुम्हाला 61 नंतर तुम्ही तुमचं बघा म्हणता. कोणते घरचे? आता कॅमेरा यायचं बोललो असतो. घरचे कसं म्हणतात, बाकीचे काय विषय. पण परमार्थात वय नाही म्हणून कीर्तन सुरुवातीलाही चांगलं, कीर्तन शेवटालाही चांगलं. महाराज कीर्तनाचा फायदा काय? पैसे नामे की
झाले तैसे नामे केले जपता हरी. तुमच्याकडं जनावराचा चारा असेलच, मग घास असेल, कडबा असेल, बर बर काय म्हणते ना का म्हणालो का, कारण जीव भुसार कोण हे बी कामाला येते सांगूच करा नाही. जनावरांना खाल्ला तर सरनं घेऊन गेली त्याचा काय झाला, गट्टू झाला आहे. आणि त्या गट्टूची पश्चिम महाराष्ट्रात जास्त मागणी. माझा असा अंदाज आहे का, कारण काही भुसार सुद्धा वाया जात नाही, पण ह्या भुसाराला पेटून द्यायचे. काड्या पेट्या किती लागते, काड्या पेट्या किती, एक काढी. तसं एक नाम अनेक पाप झाली ते, काय झाली ते अनेक पाप झाले. तुम्हाला लागून पाहते का बाळासाहेब वाईकरण गायले पर्वत जळती पापाचे. पण मग नाम तर सगळेच घ्यायलेत ना. हिंदीमध्ये म्हण आहे, मला वाटतं कबीरदास महाराज म्हणले, नाम तो सब कुछ ले रहे ठाकुरा चोर, जिस नाम से उद्धार पावे वो भक्त प्रल्हाद थे. कोण थे, भक्त प्रल्हाद थे. पण आपणही नाव घ्यालो, आपलं पाप जळालं का, ज्ञानोबराला विचार. पाप्यानंत कोटी साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून तू गोबारा विचारलं, गोबारा नेमकं या कीर्तनाचा फायदा काय. महाराज म्हणले, तुम्हाला सांगितलं म्हणजे कंप्लीट 9:30 चालू झालं होतं बोलायला. 9:30 चालू झालं होतं, 10:25 झाले. कशासाठी, या कीर्तनासाठी. या कीर्तनात
जर आपण नामस्मरण केलं तर महाराज म्हणजे फायदा आहे ते आपला जीवन सार्थक होतं. विठाला गाईन आवडी हेची माझी गायलं पण कसा गायलं आवडीनं गायलं. कसं गायलं आपण बी गायलो पण आवडीनं गायलं. पण मी कसं म्हणलं तसं का प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न आहे. कोणाची कशा कोणाची कशा पण कोणाची कशा म्हटलं तर महाराजाचे पैसे आहेच. म्हणून देवाला आपलं गुण गायलेलं काय होऊन झाले आवडीन झाले का कारण वेडा झालो मितव छंदे. का मला छंद लागलाय म्हणून माणसाला छंद पाहिजे. माणसाला काय पाहिजे छंद पाहिजे. मला वाटते माणसं वेडे होण्याचे दोन प्रकार आहेत. तुमच्याकडे किती मला माहित नाही पण वेड होण्याचे दोन प्रकार आहेत. का मानसिक टेन्शन वाढलं म्हणजेच काय झालं वेडा झाला. काय झालं हा मग टेन्शन वाढणं हे त्याला छंदच होता. कारण त्याला त्या गोष्टीचा काय लागला होता ध्यास लागला होता. ध्यास लागल्यामुळं तो वेडा झाला. तो कोबऱ्या म्हणे मी येडा झालो पण छंदापायी येडा झालो. मला वाटतं कोणाला कोणता छंद आहे कोणाला कोणता छंद आहे हो ते सांगता येत नाही. कीर्तनात सांगू बी नाही काय करायचं कारण काय काय गोष्टी बघितल्या मी. हा मला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा योग आलाय येरवड्यात हा आणि त्या येरवड्यात गेलेले माणसं व्यसनी असतात म्हणून ते काय होतात वेडे होतात. अजून तुम्ही अनुभव बघा वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये गेलं का दुसरं काही म्हणत नाहीत. मला चांगलं झालं तरी बी काही म्हणत नाही सोडवा म्हणत नाहीत काही नाही तर बरं आहे फक्त तंबाखू द्या म्हणतात. काय द्या म्हणतात तंबाखू द्या म्हणतात नाहीतर बिडी द्या म्हणतात. काय ध्यास असते ते व्यसन असते सुटत नाही तसं. तिथं एका ग्रुपला असं साऊंड सिस्टम लावून दिला भाऊ त्या साऊंड सिस्टमचं आणि तुम्हाला आनंद घ्या म्हणल्याकडे मला सगळेच वेळे नाचू लागले डीजे लावून. काय होऊ लागले नाचू लागले आणि एक माणूस नाचणं गेला. मी डॉक्टर साहेबांना म्हणलं साहेब ते माणूस सुधारला बरं. तुम्ही कसं काय का मी नाचन झालं साहेबांना खरंच वाटलं. साहेब म्हणजे हे तू का म्हणून नाचलं काय डॉक्टर साहेब मला तुम्ही येडे हे कोण म्हणाले वेळ माणूस नाही. डॉक्टर म्हणे अरे तू येड्याच्या दवाखान्यात तुला पेशंट म्हणून आणलंय मी तुला काय केलंय आतापर्यंत दुरुस्त केलंय तुम्हाला काय म्हणलास
वेडा नाचणच का म्हणून अहो म्हणला नवरदेव नाचत नसते मला कळलं बरं झालं विठाला कशासाठी येणं होईल सांगता येत नाही पण तो कोबऱ्या म्हणे मी एकाच गोष्टीसाठी वेळ झालो की देवाची जोडी करायची त्या अभंगाचं पहिलं चरण चलत्या गाडीत बसायच्या लायकीत झाली ना सहसा चलत्या बस मध्ये चलत्या ट्रेन मध्ये जर माणूस बसू लागलं बसता आलं तर जमतय नाही तर आणि पडलं तर काय होतं नाही मरत नाही पण गुडघे फुटल्याशिवाय हा आता तुम्हाला सरांनी बरोबर परीक्षेत पास केलं तुम्हाला चलत्या गाडीत बसता आलं पाहिजे आणि ती चलती गाडी म्हणजे षडच्या पंचम खर्जात येणार चांगली गोष्ट आहे रखड करून टाळ्या वाजवत यायचं देवासंग जोडी होती म्हणजे पहिली जोडी आहे ममैवंशो जीवलोके जीवभूत सनातन मनुष्यस्तामी
प्रकृती स्थानी करिष्यते. का जीव देवाचा कोण आहे? जीव देवाचा कोण आहे? अंश. जसं मीठ समुद्रात तयार होत आहे, पण तयार झालेलं मीठ आपल्यापर्यंत पोहोचत आहे, तसं हा जीव देवापासला आहे, पण आला इथं त्या भागात. मग इथं आल्यावर ह्या जीवाला परत पुढे जायचंय, पुढे जायचंय, देवापाशी जायचंय. आणि देवापाशी गेल्यावर एकदा देवात सामील झाल्यावर पुन्हा ते जीव वेगळा राहत नाही. कोठे जीव निराळा. का देवल जीव एकच होत आहे. जसं पाण्यात मीठ टाकल्यावर म्हणजे काय होतं? पाणी मीठ होते का मीठ पाणी होते? मीठ पाणी होते, नाही पाणी मीठ बना. तुम्ही काय म्हणायचं म्हणा का? मीठ पाणी होत आहे देवाकडे गेल्यावर, पण वंश झाल्यावर पाणी मीठ होत. पाणी मीठ होतंय आणि मग आपल्याची सगळ्यांची नीट करते. आता नीट आली, पहिली नव्हती. इंग्लिशला नीट नव्हती. सांगू का नको? सांगतो जे होईल ते होईल, पुन्हा लक्षात राहायचं नाही. आपण देवाचे अंश आहेत, पण दुःखी का म्हणून आपण कोण आहे? देवाचे अंश आहेत, पण दुःखी का म्हणून का? देवापासून तुटलो आणि मग संगतीत आलो. कोणाच्या? तिथून नाही आले, डायरेक्ट इथं आणतो. आपल्या गावात दुकान आहे किराणा मालाचं, आहे ना? बाजार कुठला आहे? आंबडापूरचा. आंबडापूर दुकानदार मीठ किती आणतात? आणलं ना आपलं सर्कल नाही. मतदाराची संख्या किती? 3-4 हजार, 2000. म्हणजे आहे कमीत कमी आपल्या 2000 मतदान आहे, 2,500-3 हजार लोकसंख्या आहे का? तेवढीच आहे. नाही म्हणल्यामुळे मला हे झालं न जाणून नंबर लावा सरकारला उभा. तर आपल्या गावाला साधारण महिन्याला मीठ किती लागत असं अंदाजाला सांगा ना. एवढं मोजून काय देऊ? 4-5 क्विंटल महिन्याला. कमी लागत असं 2-3 क्विंटल. एखादं क्विंटल घरी किती लागतं? घरी आपण भरणीत नेऊन टाकू ते मीठ किती येतो? किलोच. त्या भरणीत पुडा फोडून टाकला तरी मिठाला कळत नाही. असं मीठ छाती काढून बसतंय, छाती काढून बसतंय. मीठ म्हणलं आपलं पोझिशन वाढलं म्हणला का? भरणीत पडलो आपण. येड्या, भरणीत पडल्यावरच खरं कळत रे तुला का? जवळ भरणीत मिठ पडत नाही तवर मिठाला कोणती चिंता नाही. भरणीत पडून बी मग सरसका फोन येते, महाराजजी काय भोजनाला काय करू? आम्ही म्हणतो सर काय आम्हाला तिखट आवडत आहे, पण गोड कट्टे आवडत नाही. काय आवडत नाही? गोड आवडत नाही. महाराज म्हणले हिरव्या मिरच्याचा काय? मला वाटतं तुम्ही जगता म्हणतात घेतात का? किती खासियत आहे बघा त्याची. कोण्या मिरच्याचा? हिरव्या मिरच्याचा. आणि हिरव्या मिरच्याच्या संगतीत जातोय म्हणून कोण? मीठ. आणि मग रडत आहे देश वेस मोहे माझा सहज फिरत. कोण म्हणाले? मीठ. आणि जेव्हा तुमच्याकडे कशात वाटतात कोण आणतो? कशात वाटत? मिक्सरात वाटी झाले. मिक्सरात वाटलं की बारीक कलर टाकायला नाही हो. गिलासात कुठं भाऊ? तुमच्याकडे असेल तर गिलासात, आमच्याकडे लोखंडाचा आहे हो. लोखंडाचा काय? मला वाटतं भाषा बदल म्हणून मी विचारलं. आता काय बाय उशिरा सुशिक्षित झाल्यामुळे पितळाचा आणायला. काय आणायला? पितळाचा. काय मला तुम्हाला विचारायचंय? खलबत्ता सोन्याचा असू द्या,
खलबता चांदीचा असू द्या, खलबता पितळाचा असू द्या, खलबता लोखंडाचा असू द्या, त्रास कोणाला? काय नीट उत्तर द्या बाबा, त्रास कोणाला? उलट कमी त्रास नाही. मला वाटतंय आपल्या भागात मिरचीचं तिखट पण कमी असेल. सगळ्यात महाराष्ट्रात तिखट मिरची कुठे आहे? काय बात आहे? कोल्हापूरला सगळ्यात तिखट मिरची आहे आणि आपल्याकडे काय आहे? मध्यम आहे, पण तिखटच आहे ना. तिखटच आहे. कोणती? हिरवी. का? हिरवा संसार असल्यामुळं मिरची बी कशी आहे? हिरवी आहे. आणि हिरवा संसार आहे तोपर्यंत मिठाला पळूच देत नाही. कोण? मिरची. अजिबात पळू देत नाही. तुम्ही लक्षात ठेवा. जर मिरची जर तिखट असून सुद्धा वैभव म्हणली का नाही, मिठाचं कामच झालं. काय झालं? मिठाचं कामच झालं. मग मीठ म्हणून लागलं. का? देवा, काय समुद्रात माझा आनंद होता रे. काय मला सुखी होतो मी इथं पडलो. काय करू? पडिले हे दिस गमेची ना. काय होईना कर्म ना. कशी सासूरवासी सासरमध्ये असल्यावर आणि तिला माहेरमध्ये उत्सव असल्यावर तिला काय होत नाही, कर्मत नाही. तसं ह्या मिठाला सुद्धा तिला काय होईना कर्मना. हसण्यावर घेऊ नका, हसण्यावर घेऊ नका. तुम्ही मिरची म्हणले की एकच अर्थ घेतला. माझ्याकडे दोन अर्थ आहेत. का पुढच्या वर्षी माता माऊली म्हणून कीर्तनच घेऊन नाही. मिरच्या म्हणून गेला म्हणून त्याला म्हणणार नाही. मग टाकत नाही. सगुण गुण सगुण गुण सगुण गुण
कोणाच्या नजरात आल्यावर मग आपल्याला खलबत्या खेचल्याशिवाय राहणार नाही. ते खलबत्या म्हणजे संसार आहे. आणि या संसारातून जर बाहेर पडायचं असेल तर तुकोबराय म्हणे आम्ही बाहेर पडलो. आम्ही पडलो रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अहो जे जगद्गुरु तुकोबराय देवाशिवाय कोणावरच प्रेम करीत नव्हते ते तुकोबराय युद्धाची भाषा करतात म्हणजे कोणत्या युद्धाची? हा, बाह्य युद्धाची नाही, आंतरयुद्धाची. कामेश क्रोधेश. या युद्धातून आम्हाला बाहेर काढण्यासाठी दुसरं कलियुगात कोणतंच साधन नाही. करावे कीर्तन, मुखी गावे हरेचे गुण. विचारलं महाराजांना, महाराज का तुम्ही या कामावर या क्रोधावर विजय प्राप्त केला? महाराज म्हणजे हो. का? म्हणणाऱ्यावर लोकांनी पट्टी करून बाई पाठवली. ती बाई म्हणू लागली महाराज का मला लग्न करायचे. कोणा संग? तुमच्या संग. महाराज म्हणजे मी 2दा केले. पण पहिलं लग्न केलं तवाच म्हणू लागलो म्हणजे बाई मेली मुक्त झालो. बाई मेली मुक्त झालो. पण नातेवाईकांना सांगितलं महाराज प्रपंचाला तुम्हाला संगतीला हो घालाय बाई लागणारच आहे. का? कारण ती बाई म्हणू नका, भोजेशू माता म्हणा. काय म्हणा? भोजेशू माता म्हणा. म्हणून लागणार आहे म्हणून सगळ्याच्या आग्रहानं केली माय. का? आता तू नको बा, तू तुला काय कर, एखाद्या दुसऱ्या संग लग्न कर. तू का म्हणे तुझं पाहिजे व्रता तरी काय नर थोडे झाले. मग महाराज कसं म्हणलं की म्हणे महाराज तुमच्या संगच करायचंय. Nagari
जायो तो माते न करी सायास आम्ही विष्णू दास तैसे न हो काम क्रोधाच्या अधीन जातो आयुष्य न हो मग काही नाही बाधा काम दुर्जनाशी क्रोधा का महाराज क्रोधावर विजय प्राप्त केला जगद्गुरु तुकोबराय क्रोधावर विजय प्राप्त केला आमच्या नाथबाबांना म्हणून नाथबाबाला शांती ब्रह्म पदवी आहे काय पदवी आहे शांती ब्रह्म पदवी आहे का क्रोधावर विजय प्राप्त केला क्रोध आलता आमच्या ज्ञानोबरायला लोकांनी झोळीमध्ये मधुकरीमध्ये अन्नात शेण टाकल्यावर मुक्ताबाईला खापर नाही मिळू द्यायला काय आलता क्रोध आलता पण त्या क्रोधाला शांत करावं लागलं मुक्ताबाईला शांत करावं लागलं दादा काय वैष्णव व्हायचा असेल तर क्रोध जावावं लागेल काय व्हायचं असेल वैष्णव व्हायचा असेल तर काय जावं लागेल क्रोध जावावं लागेल आपण म्हणायला वैष्णव आहे आपण वैष्णव नाही नाथ बाबांनी त्याला प्रमाण दिलं तुळशी महाराजाला गोपी चंदन तिला पण हृदयी कळवळा वैष्णवाच्या आपल्या नाही काय आपल्या नाही का कारण वैष्णवाच्या हृदयात कळवळा असतो म्हणून तुम्ही म्हणलात ते अभंग अवघी देवावरी सगळ्याची नाही आपली बी मायाच आहे आणि त्याची बी कोण आहे मायाच आहे आपली माया प्रपंचाची आहे आणि त्याची माया देवाची आहे म्हणून त्यांना वैष्णव म्हणतात आम्ही वैष्णव तसे न हो मग जगद्गुरु तुकोबरायला कैसे हो ज्ञानोबरायला लगेच आपण तुकोबरायला लगेच हाताचे सांगितले ज्ञानेश्वर वैष्णव झालं की जोडी होती आणि एकदा जोडी झाल्यावर पुन्हा दुसरी जोडी करायची गरज शांती कळव हाती काळा तिथे नाग भीती तुकाराम नाम घेत कापी म्हणून आपला गरजच नाही कशामुळे एवढं होतंय फक्त तच गुण गायल्यामुळं तो कसा आहे त्या गुणाच्या चौथ्या चरणात
तुका म्हणे दाता सखा आईसा अनंत असा रेखा मग काही मोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. आज हे लेकर वाजवाय ज्यावेळेस लेकराला प्रॅक्टिस करतो सराव करतो पाहिलं ना त्यावेळेस पोटात काल होते आणि अंतकरण भरून येते डोळ्या वाटून नेत्र येतात. मी बालाजीरावला उद्धव गुरुजीच्या संस्थेच्या समोर मला वाटते जानेवारी महिन्यामध्ये ऊस वाढलेला होता. त्या ऊसाच्या समोर त्या रस्त्यात हे पखवाजाला 3 वाजता बसले होते आणि ते पखवाज बघितले माझ्या डोळ्या वाटत पाणी आलं. रक्त ओकावं लागतंय तेव्हा तुमच्या पोटी अर्धा मिनिट 1 घंटा 1 घंटा तर नाहीच 10 मिनिटं तुमच्या पोटी सादर करायला भेटते. त्यात काही लोक म्हणजे भडंग 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 काय तुमचा नाईलाज आहे का. चांगलं खाण्यासाठी जीभ बी चांगली लागती आणि पोट बी चांगलं लागतं. त्यांनी या एका चक्रधारसाठी 50-50 तास घातलेले असतात तेव्हा अर्धा तास त्याला सादर करता येते. रक्ताचं पाणी करावं लागतं आणि जे मायबाप लेकरं इकडं टाकतात त्या लेकराला रियाज करतोस मायबापानं बघायला पाहिजे. त्यावेळेस अंतकरण भरून येते. आज हे लेकरं शिखरावर चालला प्रवास चालू झाला. मला तुम्हाला एकच विनंती करायची यांच्या पाठीमागे तुमचा आशीर्वाद राहू द्या. त्या भविष्यातले हे 1 नंबरचे पक्वाजे आणि 1 नंबरचे गायक झाल्याशिवाय 100% राहणार नाही. पण तुम्हाला विनंती आहे जेव्हा 1 नंबरचे होता तेव्हा म्हाताऱ्याला विसरू नका. म्हाताऱ्याला म्हणतो बाकीचं काय मी बी सेल्फीच आहे का. कारण लेकरं पुढे गेल्यावर तुकोबराचं प्रमाण आहे. पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाय. त्या लेकरांना असाच आशीर्वाद लागावा. झालेली सेवा श्री गजानन बाबाच्या चरणी, गुरुनाम गुरु मोतीराम महाराजांच्या चरणी, वैकुंठवासी मारुती महाराजांच्या चरणी समर्पित करतो. ग्रामदैवत मारुतीरायाच्या चरणी समर्पित करतो. किंवा सर्व श्रोतावृंदाच्या चरणावर नतमस्तक होतो आणि विनंती करतो वैशितो मुझमें कोई बात नहीं, वैशितो मुझमें कोई बात नहीं, ये कृपा है मारुती महाराज की म्हणून सेवे लागी सेवक झाले. पुढे लेकराचे बोल करीती नवल माई बापी येडेवा पुढे बोलू उत्तरे करा क्षमा पराज महाराज तुम्ही शुद्ध विठ्ठल जय जय.